आता सध्या 10वी-12वीच्या परीक्षा संपत आलेत आणि सुरुवात होईल ती कॉलेजला ऍडमिशन घेण्याची। 12वी नंतर कुणाला वकील बनायचं असतं, कुणाला डॉक्टर, तर कुणाला इंजिनियर। पण आपल्या भारतात इंजिनिअरिंग हे एकमेव असं फील्ड आहे की त्यामध्ये खूप जास्त ऍडमिशन्स होतात। पण या ऍडमिशनच्या गर्दीत कित्येक जणांना IIT किंवा IIM असल्या नामांकित कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण करायचं असतं। पण विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा सुद्धा हट्ट असतो की आपल्या मुलाचं ऍडमिशन IIT मध्येच झालं पाहिजे। पण आपल्या इथे मुलगा IIT ला आहे म्हणजे पालकांचं कुठे ना कुठेतरी एक असं मत असतं की त्याला नक्कीच चांगल्या पगाराची नोकरी मिळणार। आणि एकदा काय तुमच्या मुलाला IIT ला ऍडमिशन मिळालं की मग तुमच्या आनंदाचा काही ठिकाणाच नसतो। शेजार पाजारी नातेवाईक सर्वांनाच फोन करून कळवलं जातं। पण थांबा, एवढंच आनंदात हरपून जाऊ नका, कारण का बातमी सुद्धा तशीच आहे। कारण आता IIT सारख्या नामांकित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही। देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना देशातील बेरोजगारीचा मुद्दा गंभीरपणे समोर आलेला आहे। अगदी IIT सारख्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊनही नोकरीची शाश्वती राहिलेली नाही। यावर्षी नोकरीला अप्लाय करणाऱ्या 35.8% विद्यार्थ्यांना आतापर्यंत नोकरी मिळालेली नाही। मागच्या वर्षी IIT मुंबईतल्या 32% विद्यार्थ्यांना नोकरी मिळालेली नव्हती। म्हणजे 100 पैकी 68 विद्यार्थ्यांना नोकरी भेटली, तर 32 विद्यार्थी आहेत तसेच बेरोजगार राहिले आहेत। ही IITची अवस्था आहे। मग विचार करा बाकीच्या कॉलेजची काय अवस्था असेल। मग बाकीच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपलं प्रोफेशन सोडून मिळेल तो जॉब करायचा, तो पण आहे का नाही हे सुद्धा माहित नाही। आणि आता या इंजिनिअरिंग वाल्याची काय अवस्था आहे हे तुम्ही डोळ्यांनी बघतच आहात। इंजिनिअरिंग झालेल्या पोराला कोण पोरगी देईना। यावरती तुम्हाला काय वाटतं, नक्की बेरोजगारीची कारण काय असतील? आणि जर तुम्ही पण बेरोजगार असाल तर ही व्हिडिओ नक्की शेअर करा, बघूयात तुमच्या माझ्यासारखे अजून किती बेरोजगार आहेत ते। आणि ही व्हिडिओ बघून झाली असेल तर लाईक शेअर करायच्या भानगडीत काही पडू नका। पोटा पाण्यासाठी कामाधंद्याचं काहीतरी बघा।